कॉर्पोरेट जॉबकडून तुम्ही तुमच्या या बिझनेसकडे कसा वळलात? कॉर्पोरेट जॉब करत होते, हं. पण कायम मनात आपलं स्वतःचं काहीतरी असावं हा विचार कायम होता. ओके, कारण माझे वडीलही छोटे-मोठे का होईना काही ना काही उद्योग करत होते. ओके. त्यामुळे ती मनात एक सुप्त इच्छा होती, की आपल्यालाही असंच काहीतरी करायचंय आणि इट वॉज डिसाइडेड, की आपण वयाच्या 43-44 वर्षापर्यंत जॉब करायचा आणि त्याच्यानंतर आपलं काहीतरी सुरू करायचं. ते अच्छा, थोडंसं आधी सुरू केलं. अच्छा. तर मग ही सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात कुठून केलीत? सुरुवात अशी झाली, की पहिल्यांदा जॉब सोडायचं ठरवलं. हं. 2016 मध्ये जॉब सोडला आणि मग मी बेसिकली क्वालिटी, एन्व्हायर्नमेंटल आणि ऑक्युपेशनल हेल्थ एंड सेफ्टी याची ऑडिटर म्हणून एका पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये 20 वर्ष हं. जॉब केलेला होता. त्यामुळे एन्व्हायर्नमेंटची जरा जास्त जवळीक होती. ओके. त्यामुळे हे ठरवलं होतं, की आपण जो बिझनेस करायचा, तो बिझनेस करताना कुठल्याही प्रकारचा एन्व्हायर्नमेंटला हार्म होणार नाही असा बिझनेस करायचा आणि शक्य असल्यास हं. एन्व्हायर्नमेंट जपण्यासाठी काही करता आलं तर करायचं. तर त्या उद्देशातनं क्लोथिंग इंडस्ट्री आहे ही सगळ्यात जास्त पोल्युशन क्रिएट करणारी इंडस्ट्री हं, हं. म्हणून मानली जाते. ओके. आणि त्याच्यामध्ये आता कुठेतरी भारत आपला त्याच्यामध्ये नव्हता. हं, कारण आपल्याकडे हातमाग आणि प्युअर फॅब्रिक, प्युअर कॉटन, प्युअर सिल्क हं. ह्याच्यामध्ये काम व्हायचं. पण फॅशनकडे जास्त जशी लोकं वळायला लागली, हं. तर तो ओघ आपणही प्रवाहाचा भाग झालो आणि आपणही फास्ट फॅशनकडे वळलो बरोबर, आणि ती इंडस्ट्री आपल्याकडनंही खूप पोल्यूट व्हायला लागली. बरोबर. मग आपलं जे आहे ते पुन्हा परत आणून हं, हं. काही करता येईल का? या उद्देशातनं ठरवलं, की आपण हँडलूम साड्या हं. प्रमोट करायच्या, ओके. त्या रिवाईव्ह करायच्या आणि हं. त्याच वेळेला भाचीचं लग्न होतं. अच्छा. तर मग त्यावेळेला तशी सुरुवात केली 2019 मध्ये. ओके. मग हे